श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो 6ठ सोपान लंका कांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1076. प्रभू रामचंद्र आणि रावणामध्ये हे अत्यंत घनघोर असं युद्ध या रणांगणात चालू आहे. दोन्ही बाजूनी वार प्रतिवार सतत होत आहेत. रावण प्रत्येक वेळेला कपटाचा आधार घेऊन मायावी अस्त्रशस्त्रांची रचना करतोय. वेगवेगळ्या पद्धतीने या वानर अस्वल दळाला भयभीत करण्याचा प्रयत्न करतोय. प्रभू रामचंद्रांशी थेट लढण्याचं शौर्य त्याच्यामध्ये नाही आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या सेवकांवरती तो आपल्या या मायावी शक्तीचा वापर करतोय. सर्वप्रथम त्याने वानर अस्वलांना अगदी हनुमंतापासून ते लक्ष्मणापर्यंत सर्वांना संभ्रमित करून टाकला. तत्पश्चात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र अस्त्र सोडून निरपराध असलेल्या वानरांची हत्या करायला सुरुवात केली. प्रभू रामचंद्रांच्या सारथ्यावरती 100 बाण मारले. प्रभू रामचंद्रांच्या घोड्यांना मारण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर प्रभू रामचंद्रांवरती देखील अनंत बाणांचा वर्षाव करून जणू काही सूर्य ढगाआड लपून जावा त्या पद्धतीने प्रभू रामचंद्रांचा रथ या बाणांच्या असलेल्या एका घनदाट मायाजाळाच्या आड त्याने लपून टाकला. त्याने देवता देखील भयभीत होऊन गेल्या. प्रभू रामचंद्रांनी रावणाच्या या प्रत्येक मायावी अस्त्राचं उत्तर त्याच्याच भाषेमध्ये दिलेलं आहे. त्याच्या देखील सारथ्याला घोड्याला प्रभू रामचंद्रांच्या बाणांनी नेस्तनाबूत करून टाकले, धारातीर्थ पाडले. परंतु त्याच्याकडे प्रभू रामचंद्रांसारखा कणव नाही की आपल्या सारथ्याला उठवावं, आपल्या घोड्यांना उठवावं. रावण पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रथांवरती आरूढ होतोय आणि पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने युद्ध प्रभू रामचंद्रांशी करतोय. प्रभू रामचंद्रांच्या बाणाने अनंत वेळेला त्याची शिरं आणि बाहू कापली जात आहेत. आसमंतामध्ये जणू काही एखादी माळ तयार व्हावी त्याप्रमाणे या कालिका माता या रावणाच्या शिरांच्या झुंडीच्या झुंडी घेऊन एखाद्या गळ्यातल्या हाराप्रमाणे मिरवतायत. अशा रावणाने मग आपली अत्यंत प्राणघातक अशी शक्ती बिभीषणाच्या दिशेने सोडलेली आहे. सज्जनो, इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी आजच्या दोह्यामध्ये गाऊ लागतात. आवत देखी सक्ती अति घोरा प्रणतारती भंजन पनमोरा तुरत बिभीषण पाछे मेला सन्मुख राम सहेऊ सोई सेला लागी सक्ति मूर्छा कछु भई प्रभु कृत खेल सुरन बिकलई देखी विभीषण प्रभु श्रम पायो गही कर गदा क्रुद्ध होई धायो रेकु भाग्य सठ मंद कुबुद्धे तै सुर नर मुनि नाग बिरुद्धे सादर शिव कहूँ शीस चढ़ाए एक एक के कोटि न पाए तेहि कारण खल अब लगी बाँचो अब तव कालु शीस पर नाचो राम विमुख सठ चहसी संपदा अस कही हनेसी माझ उरगदा उर माझ गदा प्रहार घोर कठोर लागत
मही पर्यो 10 बदन सोनित स्त्रवत पुनि संभारी धायो रिस भर्यो द्वौ भिरे अति बल मल्ल युद्ध विरुद्ध एकु एकई अनय रघुबीर बल दर्पित विभीषणु घाली नहीं ताकहु गनय उमा विभीषणु राव नहीं सन्मुख चितव की काऊ सो अब भीरत काल जो श्री रघुबीर प्रभाव सियावर रामचंद्र प्रिय हो। रावणाने जेव्हा बघितलं की आपण प्रभू रामचंद्रांना हरवू शकत नाहीये आणि त्याच वेळेला आपल्या अहंकाराने तो विचार करू लागला की प्रभू रामचंद्र देखील मला मारू शकत नाहीयेत, ते ठीक आहेत, माझी मस्तक माझ्या भुजा छाटून टाकतायत, परंतु ते माझा मृत्यू आणण्यासाठी जणू काही असमर्थ आहेत। आणि त्यामुळे या अहंकारी रावणाला एक विकृत बळाची प्राप्ती झाली आहे। ते विकृत बळ असं की रामावरती थेट हल्ला करण्यापेक्षा आपण रामाच्या सेवेकऱ्यांना नेस्तनाबूत करूयात। आणि रामाच्या सेवेकऱ्यांमध्ये ज्याच्यावरती रावणाचा वैयक्तिक संताप होता, वैयक्तिक शत्रुत्व होतं, आणि तो म्हणजे रावणाचा सावत्र भाऊ विभीषण। ज्या विभीषणाच्या विषयी रावण सतत विचार करत असायचा। आपण सुंदरकांडमध्ये बघितलं ना की पुनि कहू खबरी विभीषण केरी जाही मृत्यू आई अति नेरी। सर्वप्रथम गेल्या गेल्या दूतांना रामाने विभीषणाची वार्ता विचारली की कसा आहे तो विभीषण, इथं चांगलं राज्य करत होता, परंतु माझा त्याग करून त्या रामाच्या पक्षामध्ये तो गेला। जणू काही जसं एखादं जात्यामध्ये दळण पिसलं जात असताना त्यामध्ये जसे जीवजंतू देखील दळले जातात, तसा हा विभीषण देखील निश्चित या रामाच्या पक्षामध्ये माझ्या हाताने दळला जाणार आहे। अशा रीतीने रावणाने विभीषणाच्या विषयी असलेला आपल्या मनातला संताप तिथंच बोलून दाखवला होता। आणि जेव्हा युद्धामध्ये अशी वेळ आली की जिथं रावण रामासमोर निष्प्रभ ठरतोय आणि त्याच्या सेवेकऱ्यांवरती मात्र तो आपल्या या मायावी अस्त्रशस्त्रांचा वापर करतोय, त्यावेळेला रावणाने एक अत्यंत दिव्य शक्ती विभीषणाच्या दिशेने फेकलेली आहे। बघा, अहंकार कशी नाती विसरवतो। जो विभीषण त्याचा सख्खा भाऊ आहे, ज्यांनी गतजन्मामध्ये एकत्रित तपश्चर्या केलेली आहे, जो वारंवार रावणाला त्याचं हित सांगतोय, परंतु अशा विभीषणाच्या या सर्व कल्याणाच्या गोष्टी रावणाने कशा पद्धतीने ऐकल्या आहेत की हा विभीषण समोर येताच त्याचा जणू काही प्राण घेण्याची इच्छा रावणाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। अशा रावणाने विभीषणावरती ही प्रचंड शक्ती सोडली आणि ती शक्ती कशी जातीये, जणू काही हा यमराजाचा दंडच या विभीषणाच्या दिशेने येतोय। आवत देखी सक्ती अति घोरा प्रणता रति भंजन पन मोरा तुरत विभीषण पाछे मेला सन्मुख राम सहेहु सोई सेला लागी सक्ती मूर्छा कछु भई प्रभुकृत खेल सुरन बिकलई। अत्यंत महत्वाचा अर्थ सांगणाऱ्या या चौपाया सज्जनो, अत्यंत भयानक अशी शक्ती विभीषणाच्या दिशेने येते। प्रभू रामचंद्रांनी मनातल्या मनात जाणलं की ही शक्ती विभीषणाला जर लागली तर विभीषण आपला प्राण राखू शकणार नाही। आणि मग अशा विभीषणाला रणांगणात एकटं सोडायचं? अरे, तो मला शरण आलाय ना। त्राही त्राही आरती हरण सरन सुखद रघुबीर, अशा पद्धतीने विभीषणाने प्रभू रामचंद्रांचे पाय धरलेले आहेत। आणि मग अशा विभीषणाला आपण या संकट समयी असं वेगळं ठेवायचं? हा क्षणामध्ये विजयसारखा विचार प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणामध्ये गेला। शरणागताचं दुःख नाश करणे हा प्रभू रामचंद्रांचा स्वभाव आहे आणि त्यामुळं
तेवढ्याच विजेच्या वेगाने प्रभू रामचंद्र बिभीषणाच्या समोर जातात आणि रावणाच्याकडून बिभीषणाच्या वधासाठी सोडली गेलेली ही अत्यंत प्राणघातक शक्ती प्रभू रामचंद्र स्वतःच्या छातीवरती घेत आहेत. श्रीरामजींनी त्वरित बिभीषणाला मागे केलं आणि सन्मुखून ती शक्ती रामाने स्वतः सहन केलेली आहे. रावणाची ही शक्ती प्रत्यक्ष या परमात्म्याला लागली आणि ती शक्ती लागल्याने या सगुण रूपामध्ये ही नरलीला करणाऱ्या प्रभू रामचंद्रांना देखील थोडी मूर्छा आलेली आहे. प्रभूंनी केवळ ही लीला केली हे ठीक आहे, परंतु भगवंताची ही मूर्छा पाहून देवता अत्यंत व्याकुळ होऊन गेलेले आहेत. असा हा प्रसंग रणांगणामध्ये घडतोय. प्रश्न असा आहे की बिभीषणाच्याकडे येणारी शक्ती प्रत्यक्ष परमात्म्याने आपल्यावरती घ्यावी आणि त्या शक्तीच्या आधाराने बिभीषणाचे प्राण वाचवावेत, यामागे नेमकं कुठलं सूत्र आहे भगवंताचं? का प्रभू रामचंद्रांनी हे एवढं विलक्षण कार्य या रणांगणामध्ये केलेलं आहे? आणि त्याला दुसरा उपप्रश्न असा आहे की जर मेघनाथाने वीरघातिनी शक्ती सोडली आणि ती लक्ष्मणाच्या छातीला जाऊन लागली, तर त्या क्षणी प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या समोर जाऊन का बरं उभे राहिले नाहीत? दोन्ही प्रश्न चिंतनासाठी अत्यंत पूरक आहेत. सज्जनो, यामध्ये दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला दासबोधाच्या आधाराने अभ्यासायला पाहिजेत. दासबोध हे रामायणातल्या, माझ्या वैयक्तिक पातळीवरती जर विचाराल तर रामायणातल्या सर्व रहस्यांचं उत्तर मला दासबोधामध्ये सापडतं. आपण लहानपणी नाही का गणिताचं पुस्तकामध्ये गणित असायची आणि मागच्या पानांवरती त्याची उत्तरं असायची बघा, आणि आपण बऱ्याचदा उत्तर बघून गणित सोडवत जायचो. त्याप्रमाणे जिथं जिथं रामायणामधली रहस्य अडतात तिथं तिथं मी दासबोधाचा आधार घेतो आणि मला माझे समर्थ या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात. बघा, यामध्ये लक्ष्मण आणि बिभीषण यांचं रामाशी असलेलं नातं आपण नीट समजून घेतलं पाहिजे. लक्ष्मण हा प्रभू रामचंद्रांचा दास आहे. ही दास्य भक्ती करतोय लक्ष्मण. गुरुशी शिष्य हे दास्यत्वाच्या आधारानेच नातं ठेवू शकतो. सख्य भक्ती हा कधी शिष्य आपल्या गुरुशी किंवा भगवंताशी करू शकत नाही. सख्य भक्ती भगवंत निभावत असतो आपल्या दासाशी. आणि प्रभू रामचंद्र हे जे एकवचनी आहेत, त्यामध्ये या एकवचनी शब्दाच्या आधाराने प्रभू रामचंद्रांनी ज्याच्याशी जे नातं मानलं ते नातं त्यांनी शेवटपर्यंत निभावलेलं आहे. बघा, लक्ष्मणाच्या बरोबर हा प्रसंग घडला तेव्हा प्रभू रामचंद्र तिथं वैयक्तिक उपस्थित नव्हते, कारण लक्ष्मण एकटा मेघनाथाशी लढत होता. परंतु असा आपला हा दास आपलं हे कार्य करतोय आणि त्यामुळं या दासाचं रक्षण करणं हे सर्वार्थाने आपली जबाबदारी आहे, याचा विसर प्रभू रामचंद्रांना पडलेला नाही. आणि त्यामुळे मग सुषेण वैद्य आला, हनुमंताने जाऊन संजीवनी बुटी आणली आणि लक्ष्मणाला योग्य वेळेला ती बुटी प्राप्त झाल्यामुळे त्याने डोळे उघडले. तोपर्यंत प्रभू रामचंद्रांनी आपल्या या दासाच्या विषयी असलेला आपला हा ममत्व भाव कशा पद्धतीने या रणांगणामध्ये प्रगट केला. रात्रभर सजल नेत्रांनी लक्ष्मणाला जवळ घेऊन हमसून हमसून रडणारे प्रभू रामचंद्र आपण बघितले. अशा या दासाला प्रभू रामचंद्रांनी अंतर्बाह्य सांभाळलेलं आहे, त्याच्या समस्त गुणदोषांच्या सहित सांभाळलेलं आहे. परंतु जी बिभीषणाची आणि प्रभू रामचंद्रांची अवस्था आहे नात्याची, ती सख्यत्वाची आहे. आणि बिभीषण प्रभू रामचंद्रांच्याकडे दास रूपानेच आलाय, परंतु प्रभू रामचंद्रांनी मात्र त्याच्याशी सख्य भक्ती निभावलेली आहे. त्यामुळे भगवंत आपल्याकडे आलेल्या जीवाच्या अंतःकरणातला भाव जाणून त्याच्याशी आपलं नातं बांधत असतो. तो हे मोहे नाते अनेक अनेक नाती आहेत भगवंताशी. कोणी नामस्मरण भक्तीने, कोणी अर्चन, कोणी वंदन, कोणी दास्य, कोणी पादसेवन. वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या भगवंताशी आपलं नातं जोडावं. परंतु सख्य भक्तीची गंमत अशी आहे की तिथं भगवंत
जीवाच्या अंतःकरणातला परमशुद्ध भाव पाहतो आणि तो त्याला आपला सखा मानून टाकतो. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी पहिल्याच शब्दामध्ये आपल्या या बिभीषणाला सुनहु सखा निज कहू सुभाव जान भुसुंडी संभुगिरी जाऊ अशा पद्धतीने हे सख्यत्व बिभीषणाला प्रदान केलं. कोणाला सख्यत्व प्रदान करतात प्रभू रामचंद्र? आता लक्ष्मण तर प्रभू रामचंद्रांचा भाऊ आहे. लहानपणापासून तो त्यांच्या सावलीमध्ये वाढलेला आहे. लहानपणापासून लक्ष्मणाने दास्यत्वाचीच भूमिका या नात्यामध्ये ठेवलेली आहे. आपण बघितलं जनकपूरमध्ये रात्र झाली तरी प्रभू रामचंद्र विश्वामित्रांचे चरण दाबून देत आहेत. जेव्हा विश्वामित्र दोन्ही भावांना झोपायला सांगतात त्यावेळेला लक्ष्मण प्रभू रामचंद्रांचे चरण दाबत दाबत बसून राहतो आणि तसाच चरणांवरती डोकं ठेवून क्षणभर लक्ष्मण विश्रांती घेतो. परंतु तो झोपत नाही, अखंड जागा आहे. लक्ष्मण या 14 वर्षाच्या वनवासामध्ये कदाचित क्षणभरच झोपला असेल. असं त्याचं हे विलक्षण दास्य भक्तीचं हे आपल्याला वारंवार रामायणामध्ये दर्शन होतं. परंतु बिभीषण कोण आहे प्रभू रामचंद्रांचा? काय संबंध आहे त्याचा? खरं तर तो शत्रू पक्षातला. परंतु रावणाची लाथ लागली आणि बिभीषणाने आत्महत्या केली नाही. बिभीषणाने त्रागा केला नाही. बिभीषणाने युद्ध केलं नाही. बिभीषणाने थेट प्रभू रामचंद्रांचे चरण गाठलेले आहेत. का? कारण त्याला माहिती होतं की देवासी परम सख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. आपण जाऊन आपल्या देवाला सगळं काही सांगावं की बाबा रावणाने असं केलंय, कोणासमोर गारणं मांडू मी? आता जर तूही माझा अवैर केला तर माझ्यासाठी कोण आहे? या भूमिकेतून बिभीषणाने आपलं सगळं काही मनाची व्यथा इतर कोणाजवळही बोलली नाही. ना आपल्या पत्नीजवळ, ना आपल्या कन्येजवळ, ना लंकेमध्ये कोणाही जवळ त्याने आपलं मन मोकळं केलं नाही. तो थेट गेला आपल्या भगवंताच्या चरणाजवळ आणि केवळ एकच म्हणाला, त्राही त्राही आरती हरण सरन सुखद रघुवीर. आणि प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाच्याकडे पाहिलं. ते केवळ बाह्याकृतीने बघितलं नाही. बिभीषणाच्या अंतस्थ असलेल्या या त्रितापांचं प्रभू रामचंद्रांनी संवेदना जाणली की काय त्याग करून आलाय बिभीषण. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे, अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे. माझं दुःख जर कोणी दूर करेल तर केवळ हा रामराया करेल. मी त्याला जाऊन माझ्या मनातली ही संवेदना सांगतो, तो माझा सखा आहे. अशा पद्धतीने बिभीषण प्रभू रामचंद्रांच्या चरणी शरणागत होतोय. आपल्या मनातली सगळी तळमळ तो देवाच्याकडे वळवतोय. आपल्या सुखाचा कुठलाही विचार त्याच्या मनामध्ये नाहीये. पडून राहिला असता रावणाच्या कोपऱ्यामध्ये जसे इतर मंत्रीगण पडले होते की ठीक आहे रावणा, तू म्हणतोस ते बरोबर आहे, आमचं काही म्हणणं नाही. परंतु बिभीषणाने तसं केलं नाही. आपल्या सुखाचा विचार केला नाही, आपल्या स्वार्थाचा विचार केला नाही. इतकंच नाही, अनन्य भावाने जीव प्राण या कशाचाही त्याने विचार केला नाही. आपलं शरीर देखील त्याने भगवंताच्या चरणी समर्पित केलं. न जाणे रामापर्यंत पोहोचण्याच्या आधीच शत्रूचा हा माणूस आहे असं समजून वानरांनी बिभीषणाला मारलं असतं तर अनेक पॉसिबिलिटीज होत्या. परंतु बिभीषणाने यापैकी कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही. जे काही करेल तो माझा आता राम करेल. आपल्या सर्वस्वाचा त्याग करून तो तिथं आला होता. आपुले अवघेची जावे, परी देवासी सख्य राहावे, ऐसी प्रीती जीवे भावे, भगवंती लागावी. हे सूत्र त्याने आपल्या आयुष्यात सांभाळलं. आणि मग असं जो आपलं सर्वस्व प्रभू रामचंद्रांसाठी समर्पित करतो, सर्वस्व, त्याला ना भूतकाळ, ना वर्तमान, ना भविष्य या सगळ्या काळाच्या पलीकडे असलेल्या भगवंताचीच केवळ गोडी लागते. असा हा भगवंताचा दास हा खरं तर भगवत स्वरूपच होऊन जातो. तो देखील कालातीतच होतो, तो देखील ब्रह्मस्वरूपच होतो. परंतु देह आहे, देहाचं प्रारब्ध आहे. आणि हा असा जर भगवंताच्या या नाम संकीर्तनामध्ये त्याच्या या आनंदाशी एकरूप झालाय तर हा देह कोण सांभाळणार?
आणि त्यामुळं समर्थ आम्हाला विभीषणाचं रक्षण रामाने का केलं याचं उत्तर 11व्या श्लोकामध्ये 11व्या ओवीमध्ये सख्य भक्तीच्या सांगताना म्हणतात की ऐसे परम सख्य धरिता देवास लागे भक्तांची चिंता पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढिले. अशी जो परम सख्यत्वाची भूमिका भगवंताशी निभावतो, आपला प्राण आपलं शरीर या सगळ्याचं समर्पण करून टाकतो, जो बाकी कुठलाही किंतु परंतु आपल्या मनामध्ये ठेवत नाही, अशा अनन्य भावाने शरण आलेल्या जीवाचा भगवंत हा कैवार होऊन जातो. असं परम सख्य आपण त्याच्याशी धरलं की भगवंत त्याला आपला सखा मानतो आणि जो आपला सखा आहे त्याची चिंता प्रत्यक्ष भगवंत करू लागतो. बरं, तिथं आम्हाला आपल्या स्वतःची काळजी करण्याचं कारणच नाहीये. जो भगवंतावरती अनन्य भावाने विसमतो त्याच्यासाठी भगवंत त्याचा कैवारी होतो. जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण, म्हणून हे अवघे जाण आपणाची पाशी. असं ज्याचं भजन आहे, समर्पित भजन, ज्याला कुठलीही काळजी नाही. सज्जनो, आजच्या काळामध्ये देखील, या 21व्या शतकामध्ये देखील ही संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तुम्ही भगवंताचं मनापासून भजन करा, कुठलीही काळजी चिंता न करता, आपल्या स्वार्थाचा विचार न करता, भगवंतापासून कुठलीही अपेक्षा न ठेवता, केवळ भगवंतासाठी भगवंत म्हणून मनापासून त्याचं भजन करा. त्यांच्या समस्त असलेल्या काळजीचा कैवार भगवंत घेतो बघा. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की ज्याप्रमाणे पांडवांना या असलेल्या लाक्षागृहातून, जळून जाणाऱ्या लाक्षागृहातून पळून जाण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत त्या अग्नीमध्ये शिरला, ज्याचा त्याने भुयारी मार्ग आधीच तयार करून ठेवला होता, कारण त्याला माहिती होतं की कौरव कुठल्याही क्षणी दगा देतील आणि या पांडवांना माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. अशा पांडवांना वाचवण्यासाठी मी जर पुढाकार घेतला नाही तर कोण त्यांना सांभाळणार, कोण सांभाळणार? अशा पांडवांसाठी भगवंताने त्यांना या भुयारी मार्गामधून बाहेर काढलं, त्यांना सुखरूप ठेवलं. बघा, महाभारतामध्ये जर श्रीकृष्ण वजा केला तर काय पांडव, काय शक्ती आहे त्यांची? त्यांच्यामध्ये देखील अनेक गुणदोष आहेत, परंतु या सगळ्यांची एक समर्पित भावना आहे श्रीकृष्णाच्या चरणी. त्यांना श्रीकृष्ण परमात्मा वगैरे माहित नाही, त्यांना एकच माहिती आहे की आपलं सर्वस्व आहे तो, बस. याच्या पलीकडे त्यांना कशाचीच कल्पना नाही. मी ती अर्जुनाची गोष्ट आपल्याला सांगायचं ना, की जेव्हा पितामह भीष्मांनी प्रतिज्ञा केली की उद्याचा सूर्यास्त कुठलाही पांडव बघू शकणार नाही, सगळ्यांना मी मारून टाकेन, अशा वेळेला रात्री पांडवांच्या गोटामध्ये अत्यंत खळबळ माजली की अरे बापरे, आज आपली शेवटची रात्र आहे. पितामह भीष्मांची प्रतिज्ञा म्हणजे ब्रह्मवाक्य. या चर्चेमध्ये सगळेजण रडतायत, सहभागी होत आहेत, परंतु बघतायत कोणाचं लक्ष जातं, अरे अर्जुन कुठे आहे, अर्जुन कुठे आहे? अर्जुन दिसत नाही. म्हणून कोणीतरी अर्जुनाला उठवायला त्याच्या या महालामध्ये जातं, या युद्धभूमीवरती बांधलेल्या त्याच्या मांडवामध्ये जातं आणि बघतात तर अर्जुन अत्यंत शांतपणे झोपलेला आहे. दिवसभराच्या श्रमाने त्याच्या मनामध्ये कुठलीही गोष्ट देखील नाही. सगळेजण त्याला हलवून हलवून उठवायला लागतात. अरे अर्जुना उठ, काय झोपतोस? अरे आपली शेवटची रात्र आहे, उद्या आपण मरणार. पितामह भीष्मांनी प्रतिज्ञा केली आहे, तू झोपू कसा शकतोस शांत? अर्जुन शांतपणे डोळे उघडतो आणि स्मित हास्य करत केवळ एवढंच म्हणतो, मी शांतपणे झोपू शकतो कारण माझा गोविंद जागा आहे, तो बघेल काय करायचं ते. आणि सज्जनो, त्या गोविंदाने कशा पद्धतीने या समस्त पांडवांचं रक्षण केलं. द्रौपदीची डाल पुढे करून तिला अखंड सौभाग्यवती भवचा वरदान मिळवून दिलं आणि त्या पितामह भीष्मांनी शेवटी आपल्या या नवीन दिलेल्या वचनाचा आदर करत शरपंजरी पडून पांडवांच्या जीवाचं रक्षण केलं. हे सगळं घडलं कोणामुळं? पांडव लाखा जो हरी जळता विवरद्वारे काढिले. ही सख्य भक्ती आहे बघा.
त्यामुळं भगवंताशी संपूर्ण समर्पित होणं, अत्यंत प्रामाणिकपणे त्याचं होऊन राहणं, आपल्या समस्त काळजी, चिंता, याचं गाठोडं, याचा विचार देखील न करता त्याच्या चरणाशी ठेवणं, आणि तो जे ठेवेल, जसं ठेवेल, याच्याबद्दल कुठलाही किंतु परंतु न ठेवता आपण त्याच्या सदैव स्मरणामध्ये राहणं, हे सख्य भक्ती निभवण्याचं जीवाच्याकडची भूमिका आहे. आणि एकदा का भगवंताने आपल्याला सखा म्हणून स्वीकारलं की त्या क्षणी आमच्या जीवनामध्ये असलेल्या या दृश्य जगाचा संबंध तुटूनच जातो, कारण माझ्या जीवनाची सगळी सूत्र आता त्याच्याकडे लागतात. अशा बिभीषणाची सर्व सूत्र प्रभू रामचंद्रांच्याकडे आहेत. आणि म्हणून बिभीषणाचे प्राण प्रभू रामचंद्रांनी स्वतः समोर येऊन राखले. आणि लक्ष्मण त्यांचा दास आहे, दासाचं रक्षण करणं देखील भगवंताचं कार्य आहे. आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दासानुदास भगवंत तयार ठेवतो, जे त्याची सेवा करतील आणि त्याच्या प्राणांची रक्षण करतील. परंतु जो सखा आहे त्याची मात्र ढाल आहेत प्रभू रामचंद्र. अत्यंत आत्मनिवेदनाच्या जवळची भक्ती म्हणून दास्य भक्तीच्या पुढचा टप्पा आहे सख्य भक्ती. अशा या सख्य भक्तीच्या आधाराने प्रभू रामचंद्रांनी हे नातं सांभाळलं. आणि ती शक्ती प्रभू रामचंद्रांना लागताच त्यांना मूर्छा आलेली आहे. लागी सक्ती मूर्छा कछु भई, प्रभुकृत खेल सुरन बिकलई. मग आपल्या या सख्याचं हे संकट स्वतःवरती सहन करताना, भगवंताला देखील या मनुष्य लीला करत असताना या शक्तीचा त्रास होणारच, होय की नाही? बघा, श्री महाराजांनी देखील त्यांना अनन्य भावाने शरण आलेल्या सर्वांचं दुःख स्वतःवरती घेतलं. आता ती औंची राणी ही काही एवढी पुण्यश्लोक होती का? परंतु तिला मनातून खरा अर्थाने पश्चाताप झाला की आपण फार वाईट वागलो, आपल्या हातून खूप पाप झाली, आपल्याला आता हा रामरायाच तारणहार आहे. आणि म्हणून त्यांनी श्री महाराजांना काकुळतीने विनंती केली की माझे पाप ही कोणी घेऊ शकेल का हो? का मी अशीच या राजकारणाच्या असलेल्या अनंत प्रकारच्या युक्त्या प्रयुक्तांमुळे अधोगतीला जाणार? यावरती रामाच्याकडे पाहत श्री महाराज म्हणाले, तुम्हाला खरंच मनापासून असं वाटतं ना? सोडा म्हणे माझ्या हातावरून पाणी, मी तुमची पाप घेतो. कोण आहे असं जगात सज्जनो जो आपल्या पापांचा स्वीकार करेल? अहो, आम्ही कांदे बटाटे देखील निवडून घेतो, डागाळलेले नको म्हणतो, भाजीपाला देखील नीट बघून घेणारी आम्ही माणसं. परंतु हा भगवंत खऱ्या अर्थाने दया सिंधू आहे. जो काकुळतीने त्याला शरण गेला, त्याचा मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्याला भगवंत आपल्या पदरामध्ये घेतो. आणि श्री महाराजांनी त्या राणीला आपल्या हातावरून पाणी सोडायला सांगितलं. आणि तत्पश्चात तिच्या स्नानाचं जल जे तिच्या अंगावरून वाहत होतं ते श्री महाराजांच्या अंगावरून वाहिलं. आणि या समस्त पापाचा स्वीकार श्री महाराजांनी घेतला. आणि तत्पश्चात श्री महाराजांचा देह काळा निळा पडलेला आहे. केवढा प्रचंड दाह श्री महाराजांना सहन करावा लागलाय. ज्याप्रमाणे महादेवाला हे हलाहल प्राशन केल्यानंतर ज्या पद्धतीने समस्त त्रास या देवतांच्या स्वार्थासाठी स्वतः सहन करावा लागला, त्याप्रमाणे श्री महाराजांना या मोठ्या घराण्याच्या लोकांकडून घडलेल्या पापाची जबाबदारी स्वतःवरती घ्यावी लागली. त्यामध्ये त्यांना जो दम्याचा रोग लागला, या विषप्रयोगाच्या पश्चात जो हा दम्याची उबळ श्री महाराजांच्या मागे लागली, ती अखेरपर्यंत राहिली. आणि या दम्यानेच श्री महाराजांचा अकाली जणू काही वेध घेतला. सज्जनो, आपल्याला शरण आलेल्या जीवाची दुःख सहन करताना वेळ प्रसंगी आपल्याला जरी मूर्छा आली तरी चालेल, आपल्याला त्रास झाला तरी चालेल. हीच या सद्गुरूची, या प्रभू रामचंद्राची अवस्था. आणि त्यामुळे लागी सक्ती मूर्छा कछु भई, प्रभुकृत खेल सुरन बिकलई. आणि जेव्हा प्रभू रामचंद्रांनी अशा पद्धतीने या शक्तीला स्वतःवरती घेतलं आणि ते मूर्छितून रणांगणामध्ये पडले, ही मूर्छा क्षणभराची कदाचित असेल, परंतु हा क्षणभर देखील देवतांसाठी कल्पासारखा मोठा झाला. कारण की अरे रामराया खाली पडला, रामराया खाली पडला. काही वेळापूर्वी आपण बघितलं की रावणाच्या या बाणांच्या छत्राखाली रामाचा रथ दिसेनासा झाला होता. त्यांना दिसलं नव्हतं की रामाला काही लागलंय. राम
मूर्छित झालाय असं कुठलंही दर्शन झालं नव्हतं, तरी देखील या झाकलेल्या बाणांमुळे देखील देवता अत्यंत भयभीत झाल्या होत्या. परंतु इथं मात्र त्यांना थेट समोर दिसतंय की रामाला ही शक्ती लागली आहे आणि बिभीषणाला मागं ठेवल्यामुळं राम ही शक्ती आपल्या स्वतःवरती घेतोय आणि मूर्छित होतोय. सज्जनो, अशा या बिभीषणावरचं संकट प्रभू रामचंद्राने आपल्या स्वतःवरती घेतलंय. आता वेळ आहे हे सख्यत्व बिभीषण कशा पद्धतीने निभावतो ते पाहण्याची. त्याचं चिंतन या दोह्यामध्ये असलेल्या उर्वरित चौपायांच्या आधाराने आपण उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.